नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाशिकची ओली भेळ। ओली भेळ करण्यासाठी आपण घेतलेत भडंग मुरमुरे। 1 किलो मुरमुरे घेतलेत आपण। ओली भेळ करण्यासाठी आपण घेतले बारीक शेव, शेंगदाणे, कोथिंबीर, चिंच, काकडी, कांदे, टमाटे, मीठ, चाट मसाला, हिरवी मिरची, गूळ आणि लसणाची चटणी। भेळ करण्यासाठी आपण आता कांदा बारीक कापून घेणार आहोत। जेवढा शक्य होईल तेवढा बारीक करायचं आहे आपल्याला। आपला कांदा बारीक कापून झालाय, त्यानंतर आपण टमाटा पण बारीक कापून घेणार आहोत। आता आपण काकडी पण बारीक कापून घेऊ। मिरची पण आपण बारीक कापून घेऊया। भेळ मध्ये टाकण्यासाठी आपले कांदा, टोमॅटो, काकडी, मिरची तयार झाली, ती आता आपण टाकून घेऊ। आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध होते तेच आम्ही वापरले, बाजारातून काही विकत नाही आणलं। आता हे मिक्स करून घेऊ। आता चाट मसाला टाकून घेऊ। नंतर शेंगदाणे थोडे तळून घेतलेत आम्ही, ते टाकून घेऊ। चवीनुसार मीठ, जी लसणाची चटणी होती ही पण घरात होती, ती आम्ही तिचा वापर करून घेतोय। बारीक चिरलेली कोथिंबीर, चिंचेचं आणि गुळाचं पाणी, हे पण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकतो। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ परत। आम्हाला थोडी भेळ तिखट लागते, त्याच्यासाठी आम्ही लाल मिरची पण थोडी वापरतोय। लहान मुलांना द्यायची असेल तर तुम्ही लाल मिरची नाही टाकली तरी चालते। थोडासा कलर येण्यासाठी हळद पावडर आणि आपली घरातलीच बारीक शेव। ही शेव पण आम्ही घरीच बनवलेली, दुकानातून नाही आणली। आता भेळ तयार झाली, शेवटी त्याच्यावर लिंबू पिळून घेऊ। एखाद वेळेस 3-4 वाजता आपल्याला भूक लागते, काय खावं असं होतं, त्याच्यासाठी आपली झटपट 5 मिनिटात होणारी ओली भेळ। आणि हे सर्व साहित्य आपल्या घरात उपलब्ध राहतात, त्याच्यामुळे बाहेर बाजारात जायची पण गरज येत नाही आणि चवीला पण छान राहतं, मुलं पण आवडीने खातात। तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना पण खाऊ घाला, एकदा खूप छान लागते। अशा प्रकारे आमची 5 मिनिटात ओली भेळ तयार झाली। तुम्ही भी एकदा नक्की ट्राय करा। आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।